शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीक विमा जमा होण्यात आता सुरुवात सुरू झाली आहे. बघा यादीमध्ये तुमचं नाव आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा देण्याचं ठरविलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये आहे का ते बघून घ्या. आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार त्या जिल्ह्यांची यादी आता सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तर मग शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आज शेतकऱ्यांसाठी दसरा गोड झाला असं म्हणावं लागेल, कारण हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2022 पासून ते 2024 पर्यंतचा केंद्र सरकारचा रखडलेला पीक विमा अखेर दसऱ्याच्या निमित्त 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, अशी माहिती सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आज संध्याकाळी 8 वाजता बघा तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आली आहे. आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना ही माहिती सध्या दिली आहे. तर मग मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर त्यांची नुकसान भरपाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु आज संध्याकाळी 8 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या बँकेमध्ये ही रक्कम जमा होणार, असं मुख्यमंत्र्यांनी आता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. बघा 2022 पासून ते 2024 पर्यंतचा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आला होता याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. संध्याकाळी 8 वाजल्यापासून आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना या 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण करण्यात येणार असल्याची मोठी बातमी आताच मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. अखेर केंद्र सरकारचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. हा पीक विमा गेल्या काही दिवसांपासून वाटप थांबले होते, वाटप झाले नव्हते, कारण मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व कृषी अधिकारी जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं तर ते पंचनाम्याच्या कामामध्ये व्यस्त झालेले होते, गुंतलेले होते. त्यामुळे पीक विमा वाटप करणं थांबलं होतं आणि हा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आज रोजी मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 8 वाजल्यापासून आता ही रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आता कोणते 8 ते जाणून घ्या. रात्रीचे 8 वाजता तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे, अशी माहिती शासनाने दिलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजेच आता त्या ठिकाणी कृषी अधिकारी सर्व शेतकऱ्यांचा जो काही नुकसान झालं होतं तर ते पंचनामे करण्यासाठी कामामध्ये आता गुंतलेले होते. ते काम आता पूर्ण झालं आणि तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिली. जो काय केंद्र सरकारने आपल्या पीक विम्याचे पैसे दिले आहेत ते 7,000 कोटी रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज संध्याकाळी 8 वाजता तुमच्या खात्यामध्ये यावेत, असे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे ऑर्डर दिल्या. बघा या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे. जर त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, बघा या 16 जिल्ह्यामधील जे शेतकरी राहत असतील त्यांनाच आज संध्याकाळी 8 वाजल्यानंतर बघा हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे पीक विमा जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. आता ही बातमी त्यांनी बघा आत्ताच्या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज खरखर मुहूर्त लागलेला आहे. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून मुहूर्तच लागलेला नव्हता, पण अखेर आज शासनाने निर्णय घेऊन दसऱ्याच्या निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये निधी सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. तर मग शेतकऱ्यांचा दसरा या ठिकाणी आता गोड झाला असं म्हणावं लागेल, कारण शेतकरी आधीच टेन्शनमध्ये होते, कारण मुसळधार पावसाने शेती पिकांचे भरपूर नुकसान झाले. त्यात आता शेतकऱ्यांनी काय करावं या ठिकाणी आता शेतकरी विचार करत होते. त्यातच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. बघा ही बातमी या ठिकाणी आत्ताच काही तासांपूर्वी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे.
तुमच्या बँकेच्या खात्यावरती अजून 1 पण रुपया सुद्धा पीक विमा तुम्हाला मिळाला नसेल किंवा तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल तर बघा सर्व 16 जिल्ह्यांची लिस्ट आता कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढण्यात आले आहे आणि आज रोजी बघा हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये मिळत आहे। बघा आता 3 एकरचा 1 हेक्टर असं त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे। बघा आता 1 एकरला बघा म्हणजे काही शेतकरी बांधवांनो बघा आता 3 एकरला 1 हेक्टर असं त्यांनी ग्राह्य धरून तुम्हाला आता निधी मिळत आहे 2022 पासून ते 2025 चा। बघा आता जे काय 2025 पर्यंत शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरला होता तर बघा त्यांनी काय केलेलं आहे काही शेतकऱ्याला 2025 सुद्धा पीक विमा देण्याबद्दल निर्णय घेतलेला आहे परंतु ठामपणे त्यांची आता माहिती नाही। परंतु बघा त्यांनी अशी स्पष्टपणे माहिती दिली आहे आज जो रखलेला का पीक विमा होता बघा 2022 2023 आणि 2024 म्हणजे की बघा टोटल 3 वर्षांचा पीक विमा बघा तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला आज सोडायला मुहूर्त लागलेला आहे। तर मग बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ऑर्डर दिल्याच पाहायला मिळत आहे। आता नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आज जमा करण्यात येतोय शेतकरी मित्रांनो खरोखर 100% आज तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येत आहे कारण मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिली आहे। या मुख्यमंत्र्यांनी देखील आता या 16 जिल्ह्यांची लिस्ट वाचून सांगितलेली आहे। तर बघा आता ठिकाणी या 16 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर होऊन बसली होती त्यामुळे या सर्व 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येत आहे आणि नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये ही रक्कम सोडण्यात येत आहे याची पण लिस्ट आता कृषी विभागाच्या माध्यमातून मागून घेतलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल बघा ज्या शेतकऱ्यांचे बघा बँक खाते पोस्टामध्ये असेल ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये असेल बँक ऑफ इंडिया मध्ये असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज रोजी संध्याकाळी 8 वाजल्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये असा निधी जमा होणार असं सरकारने आज स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। तर मग बघा गेल्या महिन्याभरापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची आतुरतेने वाट बघितली होती परंतु सोशल मीडियावर एकच अफवा पसरली होती ती म्हणजे आज पीक विमा येणार उद्या पीक विमा येणार परंतु त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी ही अफवाच होती आणि ती अफवाच राहिली आहे। खरं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता परंतु आज मोठा निर्णय जाहीर झाला आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। तर मग आता जेव्हा पत्रकारांनी पीक विमा का जमा होत नाही शेतकरी आधीच्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे महापूर आलेला आहे तुम्ही का पीक विमा त्या ठिकाणी जमा करत नाही केंद्र सरकारचा जो काय तुम्हाला राज्य सरकारला पीक विमा पाठवत नाही बघा म्हणजे की बघा आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे असं जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज फक्त याच महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय। बघा पीक विमाचा दुसरा टप्पा अजून का सुरू केला नाही कृषी अधिकाऱ्यांना धारीवर धरलं आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आज तातडीने आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हावा असे या ठिकाणी आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे। म्हणजे की बघा पटकन त्या ठिकाणी आता कृषी मंत्री त्या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे आता जो काही सर्व केंद्र सरकारने आपल्याला निधी पाठवलाय तर तो पटकन शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती द्या। बघा आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याकडून अजून नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिलेली नाही तर बघा नुकसान भरपाई मिळाली नाही तर केंद्र सरकारने जो काही निधी आलाय तर तो आता पटकन शेतकऱ्याला द्यायचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। आता बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सर्व कृषी अधिकाऱ्याला आता या ठिकाणी अर्जंट पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे। बघा संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे कसल्याही परिस्थितीमध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे असे या ठिकाणी ऑर्डर दिले आहे। त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे ते आता बघा तुम्ही हा ठिकाणी बघा व्हिडिओ आता पाहिल्याशिवाय सोडू नका कारण बघा
16 जिल्हे बघा, जे 16 जिल्हे आहेत त्याच 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी सोडण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा सोडण्याचा आदेश आता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांचा आला आहे. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की हा फायनल निर्णय आता जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बघा यांनी देखील आता ऑर्डर दिलेली आहे. 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्याच खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यामध्ये असेल तर खरोखर या ठिकाणी तुम्हाला आज बघा पीक विमा जमा होतोय. बघा, सरकारच्या माध्यमातून हे जमा करण्यात येत आहे. बघा, गेल्या महिन्याभरापासून तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं पीक विमा कधी येणार, केव्हा येणार व नेमकं तारीख काय आहे व नेमकं किती वाजता येणार. आज सर्व काही माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर बघा, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता महत्त्वाची पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी घेऊन टाकल्या. डायरेक्ट त्याने सांगितलं की तुम्हाला आज रोजी 8 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2022 पासून ते 2024 पर्यंत जो काय पीक विमा होता तो पीक विमा आज जमा होण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. तर बघा, 16 जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे. तर बघा, त्यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे की लातूर जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा, सातारा जिल्हा. बघा, जर तुम्ही सातारामधून असाल तर तुमच्यासाठी ही आज मोठी खुशखबर. कोल्हापूर जिल्हा आणि अकोला जिल्हा अशा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा आता पीक विमा जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, इतक्या दिवस पीक विमा का मिळणार नाही? आता स्वतः मुख्यमंत्री साहेब बघा एका शेतकऱ्याची भेट घेतली. त्यानंतर बघा शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विम्याबाबत विचारलं तर बघा खूप सारी पब्लिक होती. त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट फोन करून या ठिकाणी कृषी विभागाला आदेश दिले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी जमा होत आहे अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिली आहे. आज दसऱ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आज आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती मोठी बातमी.